नमस्कार, मी सुवर्णा जोशी. आपण पाहताय दुपारच्या बातम्या. बुलेटिनमध्ये सुरुवात करणार आहोत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चिपळूणचा आढावा घेतला, चिपळूणचा दौरा केला. ते स्वतः चिपळूणच्या अनेक भागांमध्ये फिरले. त्या बातमीला सुरुवात करणार आहोत. सरकार म्हणून जे काही करणं आवश्यक आहे, तात्काळ जी मदत करणं आवश्यक आहे ते आम्ही करू. नुकसानग्रस्तांना तात्काळ मदत केली जाईल असं आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिलेलं आहे. आज चिपळूण इथल्या पूरग्रस्त विभागाची मुख्यमंत्र्यांनी पाहणी केली आणि त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्री बोलत होते. सगळ्यांना तातडीनं मदत केली जाईल. माझ्याकडे 2 दिवसात अहवाल येणार आहे. अहवाल आल्यावर सर्वंकष मदत केली जाईल असं सांगतानाच लोकप्रियतेकरता कोणतीही घोषणा आता करत नाहीये, कुणालाही वाऱ्यावर सोडणार नाही एवढं मात्र आश्वासन देतो असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. धान्य तर आपण देतोच आहोत, जी लागेल ती मदत देतो आहे. वैद्यकीय मदत, डॉक्टर्स, कारण पाऊस पूर येऊन गेल्यानंतर पावसाचे आणि पाण्याच्या अनुषंगाने जे काही आजार असतात ते उद्भवण्याची मोठी शक्यता असते. आधीच कोविड आहे, त्याच्यामध्ये हे आजार आले तर फार भारी पडेल, ते येऊ नये म्हणून एकतर इतर महानगरपालिकांमधून स्वच्छता करणाऱ्या टीम्स इकडे पाठवतो आहोत, डॉक्टर्स पाठवतो आहोत, औषधं पाठवत आहोत. त्याचबरोबरीने वेटरनरी डॉक्टर्स असतील, पशु वैद्यकीय सेवा जी म्हणतो आपण ती सुद्धा इकडे पाठवत आहोत. त्यांच्या पायावरती उभं करण्यासाठी सरकार जे काही करायचं असेल ते करणार. मी आज घोषणा फक्त का करत नाहीये, कारण नुसतं चिपळूणचा विषय नाहीये. चिपळूणचा तर महत्त्वाचा आहेच, पण रायगड आहे, रत्नागिरी, सिंधुदुर्गामध्ये काही नुकसान झालेलं आहे आणि विशेषतः अजूनही कोल्हापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर इथला सगळा एक आपल्याला अंदाज अजून यायचा आहे, कारण तिथे आता देखील पाणी आहे. हा सगळा एक आढावा एक 2-4 दिवसामध्ये, कारण तिथलं पाणी आता ओसरायला सुरुवात झालेली आहे. ते झाल्यानंतर तिथल्या सुद्धा नागरिकांना एक दिलासा द्यावा लागेल. मी शक्य झालं तर उद्याच तिथे जातोय. पुन्हा एकदा सांगतो की आता तत्काळ जी काय मदत करायची तर करणारच. ही वारंवार येणारी संकटाची मालिका आणि संकट ही बघितल्यानंतर प्रत्येक जिल्ह्यात एनडीआरएफची तर टीम आपण मागणी करणारच आहोत, पण एनडीआरएफ सारखी एक टीम आपल्या स्वतःची जी एसडीआरएफ आहे, पण त्याच्यात आणखीन एक भर ही घालण्याचा आम्ही एक निर्णय घेतलेला आहे की जेणेकरून की बाहेरून टीम येईपर्यंत इथली टीम जी स्थानिक असेल ती काम सुरू करेल. दरम्यान चिपळूण बाजारपेठेमध्ये दुकानांचं मोठंच नुकसान झालेलं आहे. पुराच्या पाण्यामुळे दुकानांमधील साहित्याचंही नुकसान झालंय. सगळं साहित्य फुकट गेलेलं आहे, अक्षरशः टाकून द्यावं लागणार आहे. दरम्यान बाजारपेठेतील व्यापाऱ्यांशी या सगळ्याविषयी संवाद साधला आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांनी. आपण चिपळूण शहराच्या मध्यवर्ती भागातल्या बाजारपेठ भागामध्ये आहोत, गांधी चौक परिसरामध्ये, आणि या पानगल्लीमध्ये खूप पाणी शिरलं होतं महापुराचं. त्यामुळे इथल्या स्थानिक व्यापाऱ्यांचं, दुकानदारांचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे. आपण इथे खाली पाहू शकता, कपडा व्यापारी आहेत, त्यांचं कसं नुकसान झालेलं आहे. सर्व दुकानात पाणी शिरल्यामुळे सर्व दुकानातला जो माल आहे कपड्यांचा तो आता त्यांना ओला झाल्यामुळे, खराब झाल्यामुळे सगळा बाहेर काढावं लागत आहे. एक खूप मोठं नुकसान झालेलं आहे व्यापारी वर्गाचं. आपण त्यांच्याशी इथे दाखवू शकतो, त्यांचं दुकान आहे हे समोर, परंतु दुकानामध्ये आतमध्ये अजून काही ठिकाणी चिखल आहे. आपण दुकानदारांशी थेट बोलूया. किती नुकसान झालं, किती दिवस पाणी होतं तुमच्या इथे? 2 ते 3 दिवस पूर्ण पाणी होतं आणि पूर्ण म्हणजे 100% नुकसान झालेलं आहे. सिलिंगलाच पाणी टेकलेलं आहे. काही शिल्लक राहिलेलं नाही. अजून सुद्धा माल आता आम्ही 2-3 दिवस झालं माल काढतोय. चिखल काही शिल्लक राहिलेलं नाही, पूर्ण सर्व गेलेलं आहे शिल्लक. त्यामुळे एकदम आमची परिस्थिती आम्ही आता मेल्यासारखं झालेलं आहे. काही आता शासन काय मदत करेल त्याच्यावरच आमचं आता उभं राहणार आहे. कर्जाचं हे काय बिनव्याजी कर्ज वगैरे देईल त्याच्यावरच आमचं आता चालणार आहे. बाकी काही नाही. आता 100% पूर्ण गेलेलं आहे, काही राहिलेलं नाही शिल्लक. वर बोर्डाला पाणी लागलं, 100% नुकसान झालेलं आहे. दुकानाचा जो नेम प्लेटचा बोर्ड आहे त्या बोर्डाच्याही वरती पाणी गेलं होतं. इतकं मोठं नुकसान या दुकानदारांचं झालेलं आहे आणि हे नुकसान खूप मोठं आहे. काही हजारांमध्ये नाही तर काही लाखांमध्ये आहे. त्यामुळे या सर्व दुकानदारांना राज्य सरकारकडनं, प्रशासनाकडनं तात्काळ मदत मिळणं आवश्यक आहे. त्यांना जर पुन्हा उभं राहायचं असेल तर राज्य सरकारकडनं आणि प्रशासनाकडनं त्यांना आर्थिक मदतीची मोठी गरज आहे आणि ती देखील त्यांना तात्काळ मिळणं गरजेचं आहे. स्थानिक चिपळूणकर रहिवासी हे आक्रोश करतायत, राज्य सरकार प्रशासनाकडे मदत मागतायत, त्यांना तात्काळ मदत ही मिळाली पाहिजे.
व्हिडिओ जर्नलिस्ट रजनीश जाधवसह उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, चिपळूण, रत्नागिरी. कोल्हापूर जिल्ह्याला जो महापुराचा फटका बसला त्याची आपण फक्त पाहणी करायची का, उपाययोजना कधी करणार, असा सवाल राज्यसभेचे खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी उपस्थित केला. कोल्हापूरमधल्या महापूर आलेल्या भागाची आज त्यांनी पाहणी केली आणि पूरग्रस्तांशी संवाद साधला. त्यानंतर ते न्यूज 18 लोकमतशी बोलत होते. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ग्रीन कॉरिडॉर निर्माण केला पाहिजे. ज्या ठिकाणी पाणी साठतं त्या ठिकाणी किंवा त्यावर ठोस उपाययोजना केल्या पाहिजेत, अशी मागणी संभाजीराजे छत्रपतींनी केली आहे. राज्य असेल किंवा केंद्र असेल त्या सरकारनं आर्थिक पॅकेज जाहीर करावं अशी मागणी सुद्धा त्यांनी केली आहे. की 3 दिवसच आपण पुराची चर्चा करायची का, किंवा 10 दिवस जोपर्यंत मदत नाही तोपर्यंत आपण आवाज नुसता लोकप्रतिनिधी आवाज उठवायचा नाही. ह्याच्या पलीकडे बघायला पाहिजे की लॉंग टर्म असं दरवर्षी होऊ नये, ह्याच्याकडे आपण सगळं लक्ष केंद्रित करायला पाहिजे. तुम्ही बघा ना किती पटापट दरवर्षी पूर वाढायला लागलेत, हे काय कारण आहेत, ह्याच्यावर अभ्यास होणं गरजेचं आहे. राज्य शासनाने आणि केंद्र शासनाने सुद्धा पुढं आपल्याला ह्या अडचणी निर्माण होणार आहेत, ह्याच्यासाठी लॉंग टर्म प्लॅनिंग काय. तसं हायवेचं म्हटलं तर तो ग्रीन कॉरिडॉर पाहिजे ना. आज त्या मुंबईतनं निघाला तरी तुम्ही हायवे तर क्लिअरच पाहिजेत. तसं कोकणात सुद्धा तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही जाऊ शकत नाही. तर हे सगळ्या गोष्टीचं सरकारने डिझास्टर मॅनेजमेंट प्लॅनिंगच्या माध्यमातून एक समिती स्थापन करायला पाहिजे आणि लॉंग टर्म आपण कसं करू शकतो. तसं आज कोल्हापूर जिल्ह्याचं उदाहरण घ्यायचं म्हटलं तर अशा सगळ्या जिल्ह्यात अडचणी आहेत की तिथं सांगली फाट्याच्या जवळ ते शिरोरी नाका जिल्हा आपण म्हणतो, तिथं तुम्ही ओव्हरब्रिज करा. हा एक त्यातला एक मार्ग मी सांगितला. कृष्णेच्या पातळी ही गेल्या काही तासांमध्ये 54 फुटाच्या वर गेलेली आहे. तर सांगलीच्या अनेक भागात पाणी हळूहळू शिरू लागलेलं आहे. हळूहळू पाण्याची पातळी वाढती आहे. म्हणजे पाणी गेलेलंच नव्हतं पण आता ते पुन्हा वाढतं आहे. जिल्ह्यातील 1 लाखांहून अधिक लोकांचं स्थलांतर करण्यात आलं आहे. तर 30 हजार जनावरं स्थलांतरित करण्यात आली आहेत. काल पावसानं थोडी उघडीप दिली होती, मात्र सकाळपासून पावसाला पुन्हा सुरुवात झालेली आहे. त्यामुळे सांगलीला धोका आहे. इस्लामपूरहून सांगलीला जाणारा मार्ग बंद आहे. त्यामुळे आसपासच्या शेतांमध्ये 2 दिवसांनंतरही पुराचं पाणी आहे. मात्र पुराच्या पाण्यामुळे पिकासह शेतीचं नुकसान झालेलं आहे. माती पूर्णपणे खरवडून निघालेली आहे. या सगळ्याविषयी अधिक सांगतायत आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे. इस्लामपूरहून सांगलीच्या दिशेने जाणारा रस्ता जो आहे तो सुद्धा पूर्ण बंद झालेला आहे. आयर्विन पुलाच्या पाणी पातळीमध्ये साधारण 52 ते 54 फुटांची पाणी पातळी जी आहे ती दाखवते. वास्तविक पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आलेलं होतं की आज पाण्याची पातळी जी आहे ती उतरेल. वरती घाटमाथ्यावरचा पाऊसही कमी झाला, डिस्चार्ज जो आहे तोही कमी करण्यात येतोय. मात्र पुराचं पाणी जे आहे शहरातलं ते कमी होईपर्यंत, आसपासचं पाणी जे आहे ते कमी होईपर्यंत ही पाण्याची पातळी जी आहे ती खाली उतरायला वेळ लागेल असं सांगण्यात येते. सांगलीच्या रस्त्यांवरती आम्ही आहोत आणि शेतीची झालेली वाताहत आपण पाहतोय. संपूर्ण शेती जी आहे ती खरवडून गेली आहे, माती जी आहे ती वाहून गेलेली आहे. त्याच्यामुळे शेतीचं मोठं नुकसान झालेलं आहे. पिकं जी उभी पिकं आहेत ती तर गेलीतच, मात्र त्याबरोबर जी शेतजमीन आहे किंवा ज्याला आपण काळी माती म्हणतो, ज्यावरती पीक उभं राहतं, ती पूर्ण खरवडून गेली आहे. त्यामुळे पुन्हा शेती करायला या ठिकाणी किती वाव मिळेल अशी परिस्थिती आहे. दुसरीकडून गाळ आणून टाकल्याशिवाय शेती होणार नाही अशी चिन्ह आहेत. एकूण रस्त्याला पूर्ण पाणी भरलेलं आहे. उताराच्या दिशेनं पाणी जे ते वाहताना दिसते. आपण पाहतोय इकडची जवळपास दिसेल डोळ्यानं दिसेल इतक्या लांबपर्यंत बघितलं तिथपर्यंत शेतीमध्ये पाणी शिरलेलं आहे आणि ही सगळी शेती जी आहे ती निकामी होऊन जाईल. मोठं नुकसान जे ते शेतकऱ्यांचं आहे. त्याच्यामुळे या सगळ्यावरती मात कशी करायची असा प्रश्न शेतकऱ्यांच्या समोर आहे. आज दुपारपासून पाणी ओसरायला सुरुवात झाल्यानंतर खऱ्या नुकसानीचा अंदाज येईल, किती नुकसान झालंय किंवा परिस्थिती जी आहे ती किती गंभीर आहे. हे पुराचं पाणी ओसरल्यानंतर नेमकी मदत कशी केली जाईल, राज्य सरकार खरंच मदत देईल का, किती देईल, असे अनेक प्रश्न जे आहेत ते शेतकऱ्यांच्या मनामध्ये आहेत. मात्र एक नक्की, या पुरानं पुन्हा एकदा सांगलीतला सर्वसामान्य शेतकरी ज्याच्या शेतात पाणी शिरलंय तो उद्ध्वस्त झाला. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन अंचाटेसह वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, सांगली.
खेडच्या पोसरे बौद्धवाडीमध्ये बचाव कार्य सुरू झालेलं आहे। ही एक महत्त्वाची बातमी आपल्यासमोर येते। मातीच्या ढिगाऱ्याखालून 9 मृतदेह काढण्यात आलेले आहेत। आतापर्यंत एकूण 15 जणांचा मृत्यू झालेला आहे। सैन्य दलाच्या तुकडीतर्फे रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे। खेडमध्ये पोसरे बौद्धवाडी आणि अजून एक अशा 2 ठिकाणी दरड कोसळली आणि काही घरं त्याखाली दाबली गेली अशी माहिती आपल्याला मिळाली होती। कालही मदत कार्य सुरू होतं, आजही मदत कार्य सुरू झालेलं आहे। पोसरे बौद्धवाडीतून ही बातमी आहे। बचाव कार्य सुरू आहे। मातीच्या ढिगाऱ्याखालून 9 मृतदेह काढले गेलेत। आता एकूण 15 जणांचा मृत्यू ओढावलेला आहे। आमचे प्रतिनिधी चंद्रकांत बनकर यांच्याकडून अधिक माहिती घेऊया। चंद्रकांत, आपण पोसरे बौद्धवाडीमध्ये आत्ता आहात का? काय परिस्थिती आहे? बचाव कार्य कसं सुरू आहे? हो, एकंदरीत गेले 48 तास त्या जे पोसरे बौद्धवाडी आहे त्या बौद्धवाडीमध्ये बचाव कार्य सुरू आहे। कारण त्या ठिकाणी बचाव कार्याला थोडीशी अडथळा येत होता, कारण सुरुवातीला त्या ठिकाणी एनडीआरएफ तुकडी ही 24 तासापूर्वी आली आणि त्यानंतर स्वतः त्या ठिकाणी जिल्हा पोलीस अधीक्षक आले, जे मोठमोठे अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी गेले, परंतु त्या ठिकाणी भौगोलिक परिस्थिती अशी निर्माण झाली होती की बचाव कार्याला फार मोठा व्यत्यय येत होता। भारतीय सैन्य दलाची एक तुकडी त्या ठिकाणी पाठवण्यात आली आणि गेल्या 24 तासापासून त्या ठिकाणी बचाव कार्य जे आहे वेगात सुरू आहे। काल मध्यरात्री देखील 3 पोकलँड मशीन त्या ठिकाणी नेल्या आणि आज सकाळपासून 9 जणांचे मृतदेह जे आहेत हे त्या पोसरे बौद्धवाडीतील मातीच्या ढिगाऱ्याखालून काढलेले आहेत। त्याआधी जे आहे त्याआधी देखील काही मृतदेह काढले होते। एकूण 15 मृतदेह जे आहेत हे आता त्या पोसरे बौद्धवाडीच्या ढिगाऱ्यातून काढलेलं आहे। त्यामध्ये एनडीआरएफची तुकडी असेल, शीघ्र कृती दल असेल, रत्नागिरी जिल्हा पोलिसांचं, त्याचबरोबर भारतीय सैन्य दलाची तुकडी आहे। या तिघांकडून संयुक्त जी आहे ती रेस्क्यू ऑपरेशन त्या ठिकाणी गेले 48 तास सुरू आहे। आता 17 जण या ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात होती। त्यापैकी 15 जणांचे मृतदेह बाहेर काढलेले आहेत आणि अन्य 2 जणांचा शोध कार्य जे आहे हे आता दुपारपासून त्या ठिकाणी सुरू आहे आणि पाऊस थांबलेला आहे। त्याच्यामुळे मध्य येणाऱ्या जाणाऱ्या मार्गावरची जे काही अडथळे होते, जिथे झाडं कोसळली होती, अनेक ठिकाणी त्या ठिकाणी दरड कोसळली होती, ती देखील हटवण्यात आलेली आहे। त्याच्यामुळे बचाव कार्याला वेग आलेला आहे। त्यामुळे आता संध्याकाळपर्यंत सुद्धा हे जे रेस्क्यू ऑपरेशन आहे हे संपण्याची शक्यता आहे। पोसरे बौद्धवाडी बरोबरच जे बिरमणी वरची वाडी आहे त्या बिरमणी गावामध्ये देखील एक कुटुंब दरडीखाली होतं। ते देखील जे दाम्पत्य आहे नवरा बायको त्यांचे देखील मृतदेह बाहेर काढले आहेत। तिथलं रेस्क्यू ऑपरेशन जे आहे हे सकाळीच संपलेलं आहे। मात्र पोसरे बौद्धवाडीत अजूनही 2 लोक जे आहेत हे ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती असल्यामुळं तिघांच्याही संयुक्त विद्यमाने म्हणजे एनडीआरएफ असेल, सैन्य दलाची तुकडी असेल, रत्नागिरी जिल्हा पोलिसांचं शीघ्र कृती दलाची तुकडी असेल, या तिघांकडून संयुक्त रेस्क्यू ऑपरेशन करून जे आता अडकलेले 2 जण आहेत त्यांचा शोध कार्य जे आहे हे या ठिकाणी सुरू आहे। आणि महत्वाचं म्हणजे याच पोसरे बौद्धवाडी त्या नजीकच असणारी पोसरे सडेवाडी आहे, या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणावरती दरड काल कोसळलेली आहे आणि त्यामध्ये जीवितहानी झालेली नाही, तर एक घर बाधित झालेलं आहे। मात्र त्या ठिकाणी देखील जे रेस्क्यू ऑपरेशनची गरज नाही, परंतु कोण अडकले का याचं देखील जे रेखी करण्याचं काम जे आहे हे आता स्थानिक प्रशासनाचं सुरू आहे। चंद्रकांत, आपण जसं म्हणत होतात की बिरमणीचं शोधकार्य किंवा बचाव कार्य संपलंय, कारण एक घर बाधित झालं होतं, दोघांचे मृतदेह बाहेर काढले, हे दाम्पत्य होतं। पण पोसरे बौद्धवाडीमध्ये किती घरांवर ही दरड कोसळली? एकूण 17 जण त्याखाली अडकलेले आहेत अशी माहिती ज्याचं कन्फर्मेशन झालेलं आहे का? आणि बचाव कार्यामध्ये कशा कशा अडचणी येत आहेत? पाऊस सुद्धा सुरू आहे का? पावसाने आज सकाळपासून विश्रांती घेतलेली आहे। कालपर्यंत पाऊस अधूनमधून मुसळधार कोसळत होता, मात्र आज सकाळपासून पावसाने विश्रांती घेतल्यामुळे बचाव कार्य जे आहे हे सुरू आहे। पोसरे बौद्धवाडी जी आहे ही डोंगराच्या पायथ्याशी असणारी वाडी होती आणि त्या ठिकाणी 7 घरं आहेत ही गाडली गेलेली आहेत। 7 घरांमध्ये 17 लोक आहेत। त्यामध्ये ज्या 23 तारखेला ज्या वेळेला रात्री 10 वाजता ही घटना घडली त्यावेळेला 10 जण गंभीर जखमी झाले होते। 25हून अधिक जणांवर जे आहेत ही मृत्युमुखी पडली होती, तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले, परंतु 17 जण त्या ठिकाणी अडकली होती आणि नक्की अर्थात 17 जण अडकली होती, बाकीच्या सगळ्यांना बाहेर काढण्यात यश आलं। त्यातले 15 मृतदेह बाहेर काढलेत, अजून दोघांचा शोध सुरू आहे। त्यामुळे जसं आपण सांगताय चंद्रकांत, संध्याकाळपर्यंत अजूनही बचाव कार्य सुरू राहील अशी शक्यता आहे।
धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. कृष्णा नदी धोक्याच्या पातळीवरून वाहते आहे, यामुळे NDRFच्या ऑपरेशनमध्ये अडचणी निर्माण होत आहेत. पाहूयात आपण NDRFचे निरीक्षक राजकुमार यांच्याशी आमचे प्रतिनिधी आशीष सिंग यांनी केलेली बातचीत. तकरीबन कितने गांव और कितने लोग जो हैं वो चपेट में आए हैं और अब तक रेस्क्यू ऑपरेशन की स्थिति क्या है? अभी तक 23 तारीख से जो हमारा ये ऑप शुरू हुआ है, मैं इंस्पेक्टर GT राजकुमार 5th बटालियन NDRF से, तो सिविल प्रशासन के द्वारा बताया गया था कि जहाँ पर वलवा तहसील प्लस इसका एक गांव है सिरगांव, जो है इस बाढ़ की चपेट में ज्यादातर आए हुए हैं. सिरगांव में लगभग 1000 से 1200 लोग जो है वो वहाँ पर फंसे हुए थे, जिसमें से अभी तक हमने 2 दिन लगातार रेस्क्यू ऑपरेशन चलाया, 23 तारीख और 24 तारीख में, और 25 तारीख में आज भी कंटिन्यू है. अभी तक हम 700 से और 800 के बीच में लोगों को रेस्क्यू कर चुके हैं और सुरक्षित स्थान पर पहुंचा चुके हैं. और आज भी हमारा ये ऑपरेशन जारी है, और जब तक ऑपरेशन जारी रहेगा, जब तक हर एक आदमी सुरक्षित स्थान पर ना पहुंच जाए, तब तक हम लोग लगातार अपना रेस्क्यू ऑपरेशन जारी रखेंगे. कृष्णा नदी जिसके ऊपर से हम गुजर रहे हैं, इसकी स्थिति क्या है? क्योंकि इसमें कोयना डैम का पानी भी सीधे आ रहा है, कहीं न कहीं स्थितियां गंभीर हुई हैं. लगातार बारिश होने के कारण जो कृष्णा नदी है, इसका जो है लॉगिंग अप हुआ है, जिससे इसके आसपास का जो एरिया है उसमें ज्यादातर बाढ़ के हालात हो गए थे. और लगातार कोयना डैम से भी पानी छोड़ा गया था, जिसकी वजह से इसमें वाटर लॉगिंग अप हुआ और जो है बाढ़ का असर आगे तक चला गया, काफी दूर तक. कोयना डैम का पानी जो है वो छोड़ा गया है और कृष्णा नदी ये उफान पर है. हम इस वक्त कृष्णा नदी के ऊपर की सतह से ही गुजर रहे हैं, और सबसे अहम बात ये कि ये अपने जल स्तर से काफी ऊपर बह रही है. स्थितियां ये हैं कि शिरगांव का इलाका, ये जो रेस्क्यू बोट जो जा रही है सर, ये जो है ये कहाँ पे जा रही है लोगों को छोड़ने? ये जो अभी हमारी बोट है, सेकंड बोट, ये रेस्क्यू ऑपरेशन अभी सिरगांव में जा रहे हैं. जो वहाँ पर लोग फंसे हुए हैं, हम लगातार वहाँ से उनको रेस्क्यू करके सुरक्षित स्थान पर पहुँचा रहे हैं. हमारे पास 3-4 बोट हैं, जिससे हम लगातार कंटिन्यू लोगों को सुरक्षित स्थान पर लेकर जा रहे हैं. ये देखिए शिरगांव के पास जहाँ पे ये बोट जा रही है, वहाँ पे किनारे के हिस्से में कई लोग आपको दिखाई पड़ जाएंगे, जिन्हें NDRF रेस्क्यू करने में जुटी हुई है. सबसे अहम बात ये कि जो बरसात मूसलाधार शुरू हुई, मूसलाधार बरसात के बाद कोयना डैम भरा. कोयना डैम भरने के बाद उसके जो कपाट खोले गए, उसकी वजह से जो पानी का स्तर है वो इस कृष्णा नदी में बह रहा है. कृष्णा नदी के ऊपर की सतह से हम बह रहे हैं और चल रहे हैं. और सबसे अहम बात यह कि ये जैसे ही आगे जाती है, कराड़ में कृष्णा और कोयना नदी दोनों का ही संगम होता है. उसी की वजह से हालात जो हैं वो और भी बिगड़े हुए हैं पूरे उफान पर. आगे ये जैसे ही कराड़ में जाके कोयना से मिलती है, उसके बाद हालात जो है वो और बिगड़ जाते हैं. फिलहाल कोशिश जारी है, रेस्क्यू ऑपरेशन जारी है, स्थितियों पर नियंत्रण जो है वो रखा जा रहा है. कैमरा पर्सन विक्रम के साथ आशीष सिंह, न्यूज 18 इंडिया. पण कृष्णेची पाणी पातळी 54 फुटांच्या वर गेलेली आहे, त्यामुळे आता पुन्हा एकदा हे पाणी गावामध्ये शिरू लागलेलं आहे. कृष्णा नदीच्या किनाऱ्यावर शिरगाव हे गाव पाण्याखाली गेले, त्यामुळे इथल्या लोकांची आणि जनावरांची सुटका करणं कठीण होतं. पण इथल्या परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी आशीष सिंग यांनी. कृष्णा नदी के मुहाने पर ही शिरगांव का इलाका है. ये वो शिरगांव है जो इस वक्त पूरी तरह से बाढ़ में त्रस्त है, और जहां तक नजर जाएगी पानी का एक रेला ही आपको दिखाई पड़ेगा. जो घर हैं, दुकानें हैं, मकान हैं, सब कुछ डूबा हुआ है. कृष्णा नदी में बाढ़ आने के साथ ही सबसे पहले शिरगांव ही प्रभावित होता है. और सबसे अहम बात ये कि कोयना डैम का पानी जो छूटा कृष्णा नदी में, वो डैम का पानी सबसे पहले शिरगांव के इलाके को ही अपनी चपेट में लेकर गया था. और सबसे अहम बात यह कि अब इस वक्त यहां से तकरीबन 80% लोगों को गांव से बाहर निकाला जा चुका है, सुरक्षित जगहों पर पहुंचाया जा सका है. कुछ लोग जो यहाँ पर मौजूद हैं उन्हीं से बात करते हैं. एक बात बताओ कि यहाँ पे अभी गांव खाली करवा दिया गया है, ज्यादातर लोगों को यहाँ से हटा दिया गया है? थोड़े पर लोगों को हटा दिया है, थोड़े पर लोगों को गाँव पे है. अच्छा, अभी भी है? अभी है. अच्छा, जो जानवर थे वो जानवरों को बचाने के लिए क्या किया गया? और जानवर ऊपर यहाँ से इधर है, वो गाँव में आने ऊपर वो जाने नहीं दिए. हाँ. अच्छा, ऊपर के हिस्से में रखा गया उनको? नहीं, यहाँ पे गाँव पे, गाँव में ही रखा इधर कुछ नहीं. इधर कुछ नहीं है. अब पानी जब बढ़ा तो उस वक्त स्थिति क्या हो गई थी? क्या पूरे के पूरे घर डूबे हुए? सब डूब गए थे और उधर जाने नहीं देंगे. ऊपर सब कुछ रास्ता खत्म बंद हो गया था. वो सब लोग गाँव पे ही थे. कुछ और लोग गांव के हमारे साथ हैं, आइए.
और ये देखें, ये कुछ हिस्सा जो ऊंचाई का है, यहाँ पर आपको जमीन की सतह दिख जाएगी और यहीं पर जानवरों को बांध कर भी रखा गया है। लेकिन आगे यहाँ पर जाएंगे तो यहाँ पर आपको मालूम पड़ेगा कि अभी भी, क्योंकि ये सीधे नदी के हिस्से से लगा हुआ हिस्सा है, खेती भी पूरी तरह से बर्बाद। हालत ये है कि कई लोग देखें, आप वहां पे देखें, कुछ लोग वो अभी भी फंसे हुए हैं क्योंकि पानी का स्तर अभी भी बना हुआ है। जो यहाँ पे जानवर कहाँ पे बांधे गए हैं, जैसा दिखाएंगे? अंदर है, काफी अंदर है। अच्छा, तो जो ऊपर का हिस्सा है वहां पर, ये जहाँ पे पानी की सतह खत्म हुई है, क्योंकि ये सब भी डूबा हुआ था। डूबा हुआ था और सुबह से कम हो गया पानी। अच्छा, सुबह से कम। हाँ, सुबह से। जो पानी कम हुआ, बरसात थोड़ा देर से रुकी और पानी जो कम हुआ उसकी वजह से जो है अब थोड़ा सा ये सूखा हिस्सा दिखाई पड़ जाता है, जहां पर जानवरों को सुरक्षित पहुंचाकर बांधा गया है। ऊंचाई का हिस्सा है, लिहाजा जानवर कहीं भटके नहीं, कहीं भी जाए नहीं और हादसे का शिकार ना हो, इसलिए जो है उन्हें वहां पे बांधा गया हुआ है। लेकिन 80% जो गांव वाले हैं उन्हें निकाला जा सका है। अभी भी एनडीआरएफ का ऑपरेशन जारी है और देखिए यहाँ पे कुछ लोग अभी भी मदद का इंतजार कर रहे हैं और बीच का हिस्सा काफी गहरा है और तखला है, तो ऐसे में वहां तक पहुंच पाना भी आसान नहीं है क्योंकि पानी का बहाव जो है वो तेजी से रास्ते को काटता है। फिलहाल शिरगांव के इलाके के लोग सुरक्षित हैं, किसी भी तरह की कैजुअलिटी जो है वो एनडीआरएफ के ऑपरेशन की वजह से, नेवी के ऑपरेशन की वजह से नहीं हो पाई है। लेकिन कोयना डैम से छूटा हुआ पानी शिरगांव को अपनी चपेट में लेने में उसने कोई कमी नहीं छोड़ी और हालात जो हैं वो अभी भी गंभीर बने हैं कि आखिरकार अगर बरसात जब रुक जाती है, पानी का स्तर कम हो जाता है, तो एक फिर नए सिरे से गांव को बसाना ही पड़ेगा। आशीष सिंह, न्यूज 18 इंडिया। एक छोटासा ब्रेक, लगेच भेटूया। पहा फक्त न्यूज 18 लोकमत। पहिलं कधीच झालं नाही आयुष्यात. हे कसं काय देवाने काय केलंय काय समजायलाच मार्ग नाही. लोकांनी नवीन नवीन घरं बांधली, सगळ्यांची फॅमिली, काय काय लोक बायकांची आता डिलिव्हरी झाली. मला घेऊन तरी बघायला पोराची आता झाला. आपण पाहताय दुपारच्या बातम्या। रायगड जिल्ह्यातल्या तळीये इथं दरड कोसळून 45 जणांचा मृत्यू झाला। या दुर्घटना स्थळाला आज केंद्रीय मंत्री नारायण राणे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी भेट दिली। यावेळी त्यांनी ग्रामस्थांच्या व्यथा जाणून घेतल्या। ग्रामस्थांनीही आपलं याच ठिकाणी पुनर्वसन करा अशी मागणी केलेली आहे। राणे फडणवीसांनी यावेळी पुनर्वसन आणि इतर बाबींबाबत प्रशासनाला सूचना केल्या। दरम्यान जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना दुर्घटनेबद्दल माहिती दिली।
घरं इथेच होती ना? शेती होती आणि इकडे घर पुढे इकडे एवढं कसं आहे? एकदम अनपेक्षित आहे आणि हे दरडग्रस्त गावामध्ये सुद्धा नाही. आमची टोटल 103 दरडग्रस्त गाव आहे. 9 सर्वात जास्त क्रिटिकल आहे, त्याच्यामध्ये सुद्धा या गावाचा समावेश आहे. 11 जे आहे ते मॉडरेट त्याच्यामध्ये नाही. 83 अशा आहे माइल्ड कॅटेगरीचे आहेत, त्याच्यामध्ये सुद्धा पूर्णपणे अनपेक्षित आणि देवीय प्रकोपच सांगता येईल. कारण कोणी कल्पना सुद्धा करू शकत नाही की इथे इव्हॅक्युएशन करण्याची गरज आहे. आणि इतका मोठा सर तिथून आला आणि तिथे जे वाडी आहे ते पूर्णपणे असे गेलो काही गोष्टी खाडीमध्ये सुद्धा मिळू शकतात. घरांतर तर काही नामोनिशान सुद्धा नाही. एक घर वासियों मिलते थे अभी उसको बचाया, बाकी किसी को नहीं बचाया. 300 बाय 500चा एरिया आहे. 1.5 किलोमीटर पर्यंत 300 बाय 500 आहोत मीटर. जे काय या ठिकाणी लोक मृत पावले आहेत, त्यांची कुटुंबीय आहेत, त्यांना मदत केंद्र आणि राज्य सरकारकडून देण्यात आली असली तरी ती मदतच्या पलीकडे मदत होणार नाही असं काय नाही आहे. यांचं पूर्णपणे पुनर्वसन पंतप्रधान आवास योजना, पंतप्रधान आवास योजनेच्या अंतर्गत यांना चांगली पक्की घरं देण्याची योजना आहे, ती राबवली जाईल. राज्य सरकार आणि केंद्र सरकार दोन्ही मिळून परत ही वसाहत चांगल्या प्रकारे बांधतील. ही गोष्ट मी सगळी परिस्थिती पाहिल्यानंतर मी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना ह्याची सगळी माहिती त्यांना दिली जाईल. नुकसानीचं जे काही स्वरूप आहे तेही सांगितलं जाईल. मी येताना त्यांच्याशी बोललो, त्यांनी ज्याला राणे जी आप जाइए और रिपोर्ट सबमिट करिए, त्याप्रमाणे मी त्यांना रिपोर्ट देईन आणि त्यानंतर आपण म्हणता त्याप्रमाणे मदत या कोकणातल्या सर्वच घटनाच्या ठिकाणच्या लोकांना दिली जाईल असं मला वाटतं. खरं तर तुम्ही मला सांगा, कुणाला तरी कधी कल्पना आली होती का ह्या घाटाचं सगळी माती किंवा डोंगर कोसळेल, याची कोणाला कल्पना होती का? नाही. त्यामुळे कोणालावर आरोप बिरोप करणं ही वेळ नाही आहे. घडलेल्या घटनेमध्ये जे दुःखित आहे, दुःख ज्यांना झालं आहे, घरची माणसं गेलेली आहेत, घर कुठे बसणाऱ्याची चिंता आहे, ते प्रश्न आपण पहिले सोडूया आणि त्यानंतर आपण जे काय बाकीचं आहे की काय याची पूर्वकल्पना होती नव्हती हे नंतर पाहूया. कृपया अशा वादाचे मुद्दे तुम्ही तर हे करू नका. लोकांना दिलासा मिळेल असे प्रश्न विचार. महाराष्ट्र सरकारची लोक भेटत नाही, बोलत नाही बोलत. आता कुठे डिस्चार्ज झालाय घरातून, आता फिरतायत. केंद्र सरकार मदत तर करेलच, पण त्याच्या व्यतिरिक्त आता जी घरं वगैरे बांधायची आहेत त्याकरता प्रधानमंत्री आवास योजना आणि NDRF असे दोन्हीचं अनुदान हे केंद्र सरकारच्या वतीनं त्या ठिकाणी मिळेल. त्यामुळे मला असं वाटतं की आता इथनं कारण राणेसाहेबांना विशेषतः माननीय पंतप्रधानांनी या ठिकाणी पाठवलं आहे, त्यामुळे माननीय राणेसाहेब त्याचा अहवाल तिथे सादर करतील आणि त्यानंतर आपल्याला ज्या प्रकारची मदत अपेक्षित आहे ती निश्चित. प्रवीण दरेकर हे सर्वात पहिले या ठिकाणी पोहोचले. एक जागरूक लोकप्रतिनिधी म्हणून, विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी या ठिकाणी येऊन प्रशासन लवकर पोहोचेल असा प्रयत्न केला. आज या ठिकाणी NDRF असेल, TDRF असेल, हे सगळे अतिशय चांगल्या प्रकारे काम करत आहेत. खूप अडचणीचं काम आहे कारण एवढं मोठं सगळं बॉडीज आतमध्ये गेलेले आहेत, 2-2 किलोमीटर दूर त्या गेलेल्या आहेत. पण आता तो सगळा प्रयत्न चाललेला आहे. जिल्हा प्रशासन असेल, पोलीस प्रशासन असेल, सगळ्यांचा समन्वय आता या ठिकाणी आहे. तर मला असं वाटतं की आता पहिलं बॉडीज बाहेर काढणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. महाडला पुराचा मोठा फटका बसला होता. आता महाडमधील पूर ओसरला असला तरी नागरिकांचे मात्र हाल संपलेले नाहीत. पूरग्रस्त महाड शहरातील लोकांचं अन्न पाण्या वाचून हाल होत आहेत. चौथ्या दिवशी देखील प्रशासनाची मदत महाडकरांपर्यंत पोहोचलेली नाही. जीवनावश्यक साहित्य वाहून गेल्यानं अन्न पाण्या वाचून त्यांचे हाल सुरू आहेत. बाहेरून येणाऱ्या मदतीकडे लोकांचे डोळे लागलेले आहेत. पुराच्या पाण्यानं सर्वत्र घाणीचं साम्राज्य पसरलेलं आहे.
कोटेश्वरी आळीमधला हा सगळा भाग आहे, ज्याच्याविषयी अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी मोहन जाधव. आपण आहोत महाड सिटीमधलं कोटेश्वरी आळी. या कोटेश्वरी आळीची अवस्था बघाल तर खूप बिकट आहे. पूर्ण आळीतलं जे संसार आहे पूर्ण रस्त्यावर आलेले 2 ते 3 फूट या ठिकाणी मातीचं थर आहे. खूप बिकट अवस्था या कोटेश्वरी तळातलं. सगळेच्या सगळे हे लोक खूप रडत आहेत. त्या ठिकाणी अद्यापही प्रशासन पोचलं नाही आहे. या ठिकाणी प्रशासन जर पोचलं तर हे सगळं माती आणि हे सगळं जे बाहेर पडलेलं हे सगळं घेऊन जातील. पण जर असंच जर राहिलं तर या ठिकाणी रोगराई होऊ शकते कोटेश्वरी आळीमध्ये. आपल्यासोबत जे नागरिक आहेत त्यांना विचारूया काय या ठिकाणी परिस्थिती होती, त्या ठिकाणी काय रात्रीची वेळ कशी होती. रात्रीची वेळ खूप भयानक होती सर, कारण की असं झालं आम्हाला रेस्क्यू टीम कुठलीही मिळलेली नाही आहे. ते आमचे स्थानिक लोक आहेत, स्थानिक पोर आहेत, त्यांनी स्वतःने मेहनत केली. घरं बघताय तुम्ही लेवल, स्वतः पत्रे फोडून स्वतः मदत केलेली आहे त्यांनी. त्या लोकांना वाचवलं आहे. आमचा जीव वाचलेला आहे, बाकी आमचं काहीच झालेलं नाही. साधे कपडे सुद्धा घालणार आहेत. आम्ही कोणाचे पण कपडे घालतोय. आजचा कितवा दिवस आहे, कोण आला? आजचा हा 3रा दिवस आहे, 4था दिवस आहे आणि कोणच मदतीला आमचं आलेलं नाही आहे. हां, जो तो येतो पाणी वाटतोय त्याच्याने काय होणार आहे. फक्त आम्हाला हे भेटणार जे आमच्याकडे वगैरे झालं आहे, आमचे तांदूळ गेले, सगळे गेले, काहीच राहिलेलं नाही. आणि मला सांगा काय परिस्थिती आहे आणि आत्ता काय तुम्हाला खायला मिळालं का? खायला काय आता ते आम्हाला पॅकेट देत आहेत, ती काय आमलेली ह्याची त्याची आम्हाला खाऊ द्या. आम्ही 3 दिवस उपाशी आहे. ह्या मुलांनी जिगीर केल्या आणि आम्हाला एवढ्या ह्याच्यावरनं 11 माणसांना काढलं. अभिषेक कदम, परत तो कोण घरगोन शुभम कदम, आदू बांडागले आणि विकी तांबडे, सूरज बामणे. आता काय तुम्हाला खायला मिळालं का, पाणी मिळालं का? आजचा पाणी भरपूर मिळतं. पाणी पिऊन काय नुसतं पोट भरायचं आहे का आपला? लय आमची कंडिशन बेकार आणि एवढा पाणी होता ना काय ह्यांना म्हणजे आम्हाला स्वतःला वाटत होतं की आम्ही यातनं जगतोय का जातोय खाली. पण ह्या मुलांनी जिगीर केली आणि आम्हाला बाहेर काढली. आणि तुम्ही काय सांगाल काय परिस्थिती होती, आता काय परिस्थिती? परिस्थिती आता हीच आमची. पत्र्यावरनं त्यांना पोरांना वाटत होता आज सुटला तर ही माणसं वावत गेली तर आम्ही काय त्यांच्या मुलांना सांगणार. आमची मुलं तिकडे मुंबईला आणि आम्ही 2 नवरा बायको आणि बाजूचे आमच्या शेजारची लोक एवढी ह्या मुलांनी काढली. कशी काढली नसती ती त्या देवीला माहिती आणि आमच्या जीवाला माहिती. आम्हाला तर वाटलं होतं का आम्ही जगतोय का जातोय असं आम्हाला वाटतं. खरंच या महाडमधलं कोटेश्वरी आळी जी आहे खूप बिकट आहे. त्यांची व्यथा आपण ऐकून घेतलं. हे जर या ठिकाणी प्रशासन जर पोचलं नाही तर हे एकही रस्ता किंवा एकातलाही घरातलं सामान या ठिकाणी निघणार नाही. मोहन जाधव, न्यूज 18 लोकमत, महाड, रायगड. मदत आणि पुनर्वसन मंत्री वडेट्टीवार सध्या कोकणातील पूरग्रस्त भागाचा दौरा करतायत. या दौऱ्यात त्यांनी खेडमधील नुकसानीचा आढावा घेतला. कोकणात कायमस्वरूपी उपाययोजना करण्याकरता 3,700 कोटींचं पॅकेज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत समितीने मान्य केलं आहे, अशी माहिती त्यांनी दिली. पूरग्रस्त व्यापाऱ्यांना लवकर मदत मिळवण्याकरता मंत्रालयात विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत सुद्धा बैठक घेणार आहे, असं ते म्हणाले. ज्या व्यापाऱ्यांचा विमा नाही त्यांना मदत देण्यासंदर्भात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचं वडेट्टीवार म्हणाले. तसंच खेड शहरासाठी 5 बोटी शासनातर्फे दिल्या जाणार असून NDRFची तुकडी रत्नागिरी जिल्ह्यात कायम ठेवण्याकरता विचार सुरू आहे, असंही ते म्हणाले. पाहणी करण्यासाठी राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री वडेट्टीवार साहेब आपल्यासोबत आहेत. सर, काय सांगाल, आपण तुम्ही दौरा केलेला आहे? नाही, नुकसान प्रचंड आहे. 2005पेक्षा पाण्याची पातळी ओलांडली आहे आणि सातत्यानं कोकणाला या सगळ्या संकटाला सामोरं जावं लागतं आहे. काही गोष्टी आणि काही उपाययोजना कायमस्वरूपी करण्याची आवश्यकता आहे. त्याचासुद्धा विचार नक्की आम्ही करणार आहोत. या ठिकाणी जगबुडीच्या काठावर बसलेलं शहर असल्यामुळे सातत्यानं या शहराला प्रचंड पुराचा फटका बसतो आणि नुकसान होतं. मी आत्ता व्यापाऱ्यांच्या संपूर्ण प्रतिष्ठानामध्ये अनेक ठिकाणी गेलो, मार्केटमध्ये फिरलो आहे. हे नुकसान न भरून निघणारं नुकसान आहे. इन्शुरन्स ज्यांचं काढलं आहे त्यांना तर काय मदत मिळेल, त्याच्या कंपनी सगळ्यांना बोलवून मी मंत्रालयात बैठक घेणार आहे आणि त्याबरोबर ज्यांचं इन्शुरन्स नसेल त्याच्यासाठी काय मदत करता येईल ही सुद्धा या ठिकाणी आमची चर्चा उपमुख्यमंत्री मुख्यमंत्र्याबरोबर करू. आणि बोटीसुद्धा इथे लागतील. त्या 5 बोटी आत्ता आम्ही 138 बोटी खरेदी करतो आहोत. त्याचा वर्क ऑर्डर दिलेला आहे. ते सुद्धा 5 बोटी कायमस्वरूपी इथे ठेवता येईल आणि NDRFची कायमस्वरूपी टीमची मागणी आहे. विशेष करून रामदासभाई कदम आमचे माजी मंत्री यांनी सगळी ही मागणी सातत्याने करतायत. त्यामुळे
NDRFची कायमस्वरूपी टीम इथे कशी ठेवता येईल ते करण्याचं काम केलं जाईल आणि संरक्षण भिंतीचा विषय आहे तर मी तो प्रस्ताव मागून घेणार आणि जगबुडीच्या संरक्षण भिंतीसाठी जो निधी लागेल जे एस्टिमेट येईल त्याला सुद्धा मंजुरी दिल्या जाईल. पाण्यामुळे जे रस्ते खराब झाले हे पाण्यामुळे झाले त्याचा सगळा प्रस्ताव मागू, PWDला सध्या पैसे देऊ, त्याचं एक कोकणासाठी आलेल्या महापुरामध्ये एक पॅकेज तयार करून रस्ते असतील, घरांची पडझड असेल, शेतीचं नुकसान असेल आणि या सगळ्या गोष्टीसाठी कायम आपल्याला जे जे लागेल मदत तो नक्की एक पॅकेजच्या रूपाने आपण सगळ्यांना देऊया. काल रामदासबाईंनी एक महत्त्वाची मागणी केलेली आहे ती म्हणजे कोकणामध्ये वारंवार दरड कोसळण्याच्या घटना घडतात. अशा गावांचा सर्वे करून त्यांचं पुनर्वसन आणि आवश्यक महिनाभराच्या आत पुनर्वसन नवीन धोरण आम्ही आणतो आहोत ज्यामध्ये सातत्यानं हा प्रकार होतो आहे. त्या जिल्हाधिकाऱ्यांना या धोरणानुसार अधिकार पूर्ण देतो आहोत आम्ही आणि आयडेंटिफाय करायला सांगितलं आहे जी जी गावं पायथ्याशी आहेत, उतारावर आहेत आणि ह्या सगळ्या गावांचं पुनर्वसनाची आवश्यकता आहे. नाहीतर भविष्यात फार मोठ्या संकटाला आपल्याला सामोरं जावं लागेल. म्हणून नक्कीच हे धोरण आणून या सगळ्यांच्या पुनर्वसनाचा प्राधान्याने आम्ही काम करू. आपण बघितलं की या ठिकाणी मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी महत्त्वाची माहिती या ठिकाणी दिलेली आहे. वारंवार घटना घडू नयेत म्हणून एक स्वतंत्र पॅकेज जे आहे हे या ठिकाणी राबवलं जाईल. त्याचबरोबर जी वाताहत झालेली आहे पुरामुळे त्या व्यापाऱ्यांना देखील मोठ्या प्रमाणावर दिलासा दिला जाणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. चंद्रकांत बनकर, न्यूज 18 लोकमत, खेड, रत्नागिरी. कोल्हापुरातल्या शिरोळ गावाचा आढावा घेणार आहोत. कोल्हापूर जिल्ह्यातल्या शिरोळ तालुक्यालाच महापुराचा मोठा फटका बसलेला आहे. त्यामुळे हजारो नागरिकांचं स्थलांतर करावं लागलेलं आहे. शिरोळ तालुक्यातल्या टाकळीवाडी इथल्या एका साखर कारखान्याच्या गोदामात पूरग्रस्तांना हलवण्यात आलंय. याबाबत अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये महापुराचं संकट आल्यानंतर हजारो लोकांचं स्थलांतर करण्यात आलेलं आहे. अनेक कुटुंब सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहेत आणि मी सध्या आहे शिरोळ तालुक्यातल्या टाकळीवाडी इथल्या साखर कारखान्याच्या एका गोडाऊनमध्ये. आपण जर पाहिलं तर या ठिकाणी सगळ्या वयोगटातले हे सगळे पूरग्रस्त आहेत. हे या ठिकाणी आलेले आहेत. त्यांना सुरक्षितरित्या या ठिकाणी आणलेलं आहे. कारण आपल्याला माहीत आहे शिरोळ तालुक्याला सगळ्यात मोठा पुराचा फटका बसत असतो आणि त्यामुळं आपण पाहतोय की त्याच तालुक्यातल्या अनेक गावांमधले जे सगळे लोक आहेत त्या सगळ्या लोकांना या ठिकाणी सुरक्षितपणे आणण्यात आलेलं आहे. जे काही साहित्य असेल त्या साहित्यासह हे सगळे जे नागरिक आहेत हे या ठिकाणी आलेले आहेत आणि लहान मुलांसकटच त्यांचं जे स्थलांतर आहे ते या ठिकाणी झालेलं आहे. काही नागरिकांशी मी बोलायचा प्रयत्न करणार आहे. ताई, कुठलं गाव तुमचं आणि काय गावात नेमकी परिस्थिती आहे? मी वंदना दीपक होई. मी कुरुंदाडहून आले. तिथून पाणी एवढं घरामध्ये शिरले आणि चारी बाजूनं पाणी असल्यामुळे आम्हाला बाहेर येणे म्हणजे आमच्या गल्लीतून बाहेर येणं आम्हाला मुश्किल झाले. त्यामुळं आम्ही कसं तरी गल्लीच्या बाहेर येऊन नंतर आम्हाला इथं दत्त कारखान्याने चांगली सोय केली आमच्या लोकांची आणि आम्हाला खूप स्वागत केलं. त्यांनी आलेलं जेवण, पाणी, नाश्ता सगळी सोय केली. सगळ्यात मग घरातलं काय काय साहित्य तुम्ही घेऊन आला आणि काय साहित्याची काय परिस्थिती? हां, आम्ही घरातून म्हणजे आमचे कपडे फक्त घेऊन आले आणि चटई वगैरे हातरायला घेऊन आले. बाकी आम्ही घरातून काही सुद्धा घेऊन आलेलं नाही. साहित्याचं काय साहित्याची परिस्थिती आहे? वाया गेले? हो, वाया गेले, सगळं भिजले, आमचं धान्य भिजले. त्यामुळे महिन्याचा बाजार सुद्धा आता आम्हाला मुश्किल आहे आणि कोरोनामुळे कामधंदा नसल्यामुळे बी आमचं खूप कंडिशन परिस्थिती आहे. आता मी आणि माझी 3 मुलं एवढीच जण आम्ही राहतोय. त्यामुळे आमच्या तर कमवणं मी एकटीच असते. त्यामुळे नुकसान झाल्यानंतर ते आम्हाला सहन करणं बी शक्य नाही. अतिशय नुकसान झालेलं आहे पूरग्रस्तांचं. आपण दुसऱ्या बाजूला देखील या ठिकाणी पाहतोय की अनेक जे नागरिक आहेत ते या ठिकाणी आहेत आणि अजूनही त्यांची सुटका झालेली नाही आहे महापुराच्या या सगळ्या संकटामधनं. आणि आणखी काही एक मावशी आहेत माझ्याबरोबर. मावशी, कुठलं गाव तुमचं? इथं कधी आलाय तुम्ही आणि काय गावात परिस्थिती आहे? पाणी किती आहे? पाणी लई आहे. मला मराठीत नाही, मला हिंदी राजापूर. किती लोक आहेत? आमचं सगळी लोक हे राजापूरचं आहेत बघा. काय परिस्थिती आहे? परिस्थितीला लई घरा सगळं पाणी आलंय बघा. आणि त्या 5 मध्ये कसं झालंय बघा, तसं ह्या वर्षी तसं झालं. आम्हाला अर्धा गुंठ जागा देण्यात काय नाही. आता कुत्र्याला देऊन पडायचं आणि आम्हाला मस्त खाया प्यायला कमी नाही, काय नाही. सगळं सुरक्षित आहे, सगळं व्यवस्थित आहे. तुम्ही आम्हाला कुठं तर स्थलांतर करून आम्हाला जागा द्यायला पाहिजे. ही व्यथा आहे. स्थलांतर म्हणजे कायमस्वरूपी उपाययोजना, ठोस उपाययोजना महापुरावर झाली पाहिजेत. कारण शिरोळ तालुक्यामध्ये कृष्णा आणि पंचगंगा या दोन्ही नद्यांचा संगम देखील होतो. त्यामुळं या तालुक्याला वाचवण्यासाठी राज्य सरकार असेल, लोकप्रतिनिधी असतील, त्यांच्याकडून प्रयत्न होणं गरजेचं आहे. संदीप राजगोळकर, न्यूज 18 लोकमत, शिरोळ, कोल्हापूर.
एक छोटासा ब्रेक, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. पहिलं कधीच झालं नाही आयुष्यात. हे कसं काय देवाने काय केलंय काय समजायलाच मार्ग नाही. लोकांनी नवीन नवीन घरं बांधली, सगळ्यांची फॅमिली, काय काय लोक बायकांची आता डिलिव्हरी झाली. सांगलीमधल्या पुराची दाहकता समोर येते. शहरी भागातील नुकसान लगेच दिसून येतं. ग्रामीण भागातही मात्र हजारो शेतकऱ्यांचं पुरामुळे प्रचंड नुकसान झालेलं आहे. शहाबुद्दीन मुल्ला यांचा कुक्कुटपालनाचा व्यवसाय आहे. पूर्ण वाढ झालेले तब्बल 16,000 पक्षी पुरात बुडून मेलेत. त्यामुळे त्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे. सुरुवातीला पाणी कमी असताना त्यांनी जवळपास 1,000 पक्षी उंचवट्यावर नेऊन वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र पाणी जेव्हा त्यांच्याच गळ्यापर्यंत यायला लागलं तेव्हा त्यांनी फार्म सोडून सुरक्षित जागी जाण्याचा निर्णय घेतला. मात्र परत आल्यावर त्यांना जे चित्र दिसलं ते पाहून शहाबुद्दीन हताश झाले. पूर ओसरल्यानंतर पुराची दाहकता समोर यायला लागली. आम्ही वाळवा तालुक्यातल्या कामेरी या गावामध्ये आहोत. इथले शेतकरी आहेत, पोल्ट्री फार्म्स आहेत, त्याचा त्यांचा व्यवसाय होता. काल आलेल्या पुराच्या पाण्यानं त्यांचा पूर्ण व्यवसाय जो आहे तो उद्ध्वस्त झाला. इथे साधारण 8 ते 9 शेडमध्ये 16,000 पक्षी जे आहेत त्यांचे ते त्यांनी सांभाळलेले होते. आणि त्याच दिवशी म्हणजे 2 दिवसापूर्वी ते पक्षी जे आहेत ते व्यापाऱ्याकडून घेऊन जाणं अपेक्षित होतं. सगळ्या गोष्टी ठरलेल्या होत्या. मात्र पुराचं पाणी वाढल्यामुळं गाड्या येऊ शकल्या नाहीत आणि संध्याकाळच्या सुमारास इथं पाणी भरायला लागलं. त्यांचे जवळपास 16,000 पक्षी जे आहेत ते मृत्युमुखी पडले. असे छोटे चिक्स जे आणलेले होते, कोंबडीची छोटी पिल्लं जी आहेत जी वाढवायसाठी आणलेली होती तीही मोठ्या प्रमाणावरती मृत्युमुखी पडली आणि लाखो रुपयांचं नुकसान त्यांचं झालं आहे. आपल्यासोबत हे शेतकरी आहेत. तुमचं नाव? माझं नाव शहाबुद्दीन हसन मुल्ला, गाव कामेरी. बरं, तुमचे किती शेड आहेत, किती पक्षी होते? कालच्या पुरामुळे नेमकं काय काय झालं सविस्तर आमचं सांगा. 8 शेड आहे ती. तर त्यातलं 1 शेड एमटीच होता. बाकीचे शेडमध्ये पक्षी होते ते जाणारे होते. तर त्या दिवशी थोडं लिफ्टिंग होतं, दुसऱ्या दिवशी थोडे जाणार होते. पण त्या दिवशी संध्याकाळी, शुक्रवारी संध्याकाळी जे पाणी आले तिथं वरती एक बंधारा आहे. तो बंधारा फुटल्यामुळे पाणी अचानक आलं. आम्ही इथेच होतो. तरी बी एक अर्ध्या तासाच्या आत ते पाणी आल्यामुळे आम्हाला काहीच करू शकता आलं नाही. त्याला इकडे तिकडे जाऊ शकता सुद्धा आलं नाही आम्हाला. आम्हाला बाहेर पडण्याची एवढी म्हणजे भीती होती की आम्ही त्यात वाचतोय का नाही ती. तरी बी आम्ही जीव वाचून बाहेर पडलो आणि आमचे 16,000 पक्षी ती मृत्युमुखी पडले सगळे. 2005 नंतर 2019ला, 2019 नंतर 2021ला हीच परिस्थिती आहे. प्रत्येकाच्या लेखी या पुराची दाहकता जी आहे ती वेगळी आहे. शेतात रोज राबणाऱ्या शेतकऱ्यासाठी ती वेगळी आहे. कारण इथं पलीकडे असलेला ऊस जो आहे त्या ऊसामध्ये कमरे इतकं पाणी होतं, जमीन खरवडून गेलेली आहे. आता या अशा पशुपालक असणाऱ्या, कुक्कुटपालन करणाऱ्या शेतकऱ्यांचे 40 लाख रुपयांचं जर नुकसान झालेलं असेल तर हे शेतकरी उभारी घेणार कशी, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन अंचाटे सर, वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, सांगली. त्याचं नव्हतं झालं. आता घाण काढायला पण आज एवढा होतोय.
नुकसान झालेलं आहे या सगळ्या गल्लीत वगैरे. पस्तीस मृतदेह बाहेर काढलेले आहेत आणि जवळजवळ 45 ते 47 मृतदेह ढिगाऱ्याखाली आहेत. मला